तर अमेरिकन टॅरिफ धोरणासंदर्भात वाणिज्य मंत्र्यांची निर्यातदारांसह बैठक होणार आहे आणि अमेरिकेने भारतीय मालावरती 26% कर लावलेला आहे। अमेरिकेच्या कर आकारणीनंतर वाणिज्य मंत्री निर्यातदारांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय। या संदर्भात पुन्हा एकदा आपण अभिषेक मुठाळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अभिषेक, एकंदरीत ज्या पद्धतीने टॅरिफ्स लादलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यानंतर ही जी निर्यातदारांची चर्चा वाणिज्य मंत्र्यांची होणार आहे ती अतिशय महत्त्वाची असेल आणि त्यामध्ये कशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात किंवा कुठली धोरणं अवलंबली जातात यानंतर पुढची दिशा ठरेल। अभिषेक, नक्कीच या संदर्भात जर का पाहायचं तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडनं देखील बातचीत जी आहे ती आपल्याला अमेरिकेसोबत होताना पाहायला मिळालेली होती। एकूण या संदर्भात पाहायचं तर कुठंतरी हा जो टॅरिफ आहे तो कमी व्हावा अशा प्रकारचे प्रयत्न हे भारताकडनं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशात एकूणच हे कर लादल्यानंतर कशा प्रकारचे परिणाम हे भारतावर होतील हे अद्यापपर्यंत निश्चित नव्हतं आणि त्या संदर्भातलं एकूणच MEA कडनं देखील स्पष्टीकरण आपल्याला आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आता जर पाहायचं तर वाणिज्य मंत्र्यांकडनं या संदर्भातला पाऊल पुढे टाकण्यात येत आहे। एकूण जे निर्यातदार आहेत त्यांच्याशी आज दिल्लीमध्ये या संदर्भात चर्चा करण्यात येईल। एकूण यामध्ये पाहायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला IT सेक्टर असेल, फार्मा असेल, फूड इंडस्ट्रीज असतील, मेटल असेल, या संदर्भात जे उद्योग आहेत तिथं कुठंतरी आपल्याला फटका हा पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळेच ही चर्चा महत्त्वाची मानली जाते आहे। कशा प्रकारचा फटका हा या निर्यातदारांना बसू शकतो हे त्यांच्याकडनं सरकारला देखील सांगण्यात येईल आणि एकूण किती टक्के करासंदर्भातली मागणी जी आहे ती भारताकडनं अमेरिकेला केली जाते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूण या संदर्भात अनेकदा आपण पाहिलेलं आहे की अमेरिका ही चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे भारताकडनं पुढाकार घेत कशा पद्धतीनं निगोशिएट केलं जात आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। नक्कीच, आणि निर्यातदारांच्या एकंदरीतच म्हणण्यानुसार हे निगोसिएशन्स पुढे भारत अमेरिकेसोबत करेल अशी आपण आशा करूया। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।